नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात आणि देशात राजकीय वातावरण तापले असताना काँग्रेसच्या खासदार शोभा बच्छाव यांनी भाजप व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. भाजपचे बोलणे हे लबाडाचे बोलणे आहे. महिला आता सर्व काही ओळखून आहेत. आज महिलांना आरक्षण नको तर संरक्षण द्यायचे म्हणण्याची वेळ आली आहे, असे परखड वक्तव्य अहिल्यानगर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केलं. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, शहराध्यक्ष दीप चव्हाण, महिला काँग्रेसच्या सदस्य प्रतिभाताई घोगरे, ब्लॉक अध्यक्ष फिरोज खान तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. संसदेमध्ये 16 आणि 17 तारखेला 3 बिल त्या ठिकाणी मांडण्यात आले. त्याच्यामध्ये 131 घटना संशोधन बिल होतं, त्याच्यानंतर परिसीमन बिल होतं आणि केंद्रशासित विधेयक दुरुस्ती बिल होतं. तर त्याच्यामध्ये 2 दिवसाच्या चर्चेमध्ये सगळ्यांनी अतिशय सखोलपणे त्याच्यावर चर्चा केली आणि मतदान रात्री घेण्यात आलं. तर 2/3 मतदान हे न मिळाल्यामुळे हे बिल नामंजूर झालेलं आहे. याच्यामध्ये जे काही महिला आरक्षणाचं जे बिल होतं तर त्याला सप्टेंबर 2023 मध्येच मान्यता मिळाली होती. ते मंजूर झालं होतं आणि 16 एप्रिलला सन्माननीय आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील अध्यादेशावरती सही केलेली आहे. त्याच्यामुळे महिला विधेयकाला नामंजूर करण्यासाठी किंवा विरोध करण्याचा विषयच येत नाही. ते आधीच मंजूर झालेलं होतं आणि हे जे बिल होतं हे सेन्सस आणि परिसीमन याच्या संदर्भामध्ये बिल होतं. हे घाईघाईमध्ये आणलं. राज्यामध्ये 5 ठिकाणी देशामध्ये 5 राज्यांच्या निवडणुका चालू आहे. त्याच्यामध्ये पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू इथे मतदान अजून बाकी आहे. परंतु शासनाला हे माहिती आहे, केंद्र शासनाला, की या ठिकाणी आपलं सरकार नाही, आपली सत्ता नाही, तर या ठिकाणी महिलांची मतं आपल्याला मिळणार नाही आणि त्याच्यामुळे हे घाईघाईने बिल आणलं आणि त्याच्यामुळे महिलांची मतं आपल्याला मिळतील असा त्यांचा घाट होता. असा फार्स त्यांनी त्या ठिकाणी तयार केला. परंतु हे नामंजूर झाल्यामुळे त्यांनी काँग्रेसने महिलांना विरोध केला असं दाखवलेलं आहे. परंतु हे संपूर्णपणे चुकीचं आहे आणि निराधार आहे. काँग्रेसनेच महिलांचा आजपर्यंत सन्मान केला, महिलांना ताकद दिली, महिलांना राजकारणामध्ये पुढे आणलं. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आदरणीय सरोजिनी नायडू या झाल्या, पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या. त्यानंतर आपल्या श्रीमती इंदिरा गांधी झाल्या, श्रीमती सोनिया गांधी झाल्या, देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी झाल्या. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार या काँग्रेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाल्या. पहिल्या मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या काँग्रेसच्या झाल्या मुख्यमंत्री. नाही, परिसीमनला विरोध असा आहे की पहिले तुम्ही 2026 ला जनगणना करा, सेन्सस करा आणि त्याच्या आधारावरती तुम्ही परिसीमन करा की जेणेकरून ST, SC, OBC सर्व घटक पक्षांना न्याय मिळेल आणि त्या माध्यमातून जे काही आपल्याला केंद्रात आणि राज्यामध्ये म्हणजे लोकसभेत आणि विधानसभेमध्ये आरक्षणाच्या जागा वाढवायच्या असतील तर त्याच्या आधारे वाढवा. आत्ता जे बिल आहे ते ज्या सध्या जागा आहेत 543 त्याच्या आधारावरती या बिलाला मंजुरी देण्यात. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.